अशी माझी नम्र विनंती आहे. मित्रांनो, आदिवासी या नावाला खूप प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की आपल्यासमोर डोंगरदऱ्यात राहणारा, खेड्यापाड्यात राहणारा आणि प्रगतशील जगाशी जास्त संपर्क नसणारा समाज येतो. जास्त संपर्क नसणारा समाज येतो. या जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो म्हणजे आदिमानव, म्हणजेच आदिवासी. या जगाच्या पाठीवर आज ज्या काही कला अस्तित्वात आहे त्या सर्व कलांचा उद्गाता हा आदिवासी आहे. आदिवासीची लोककला, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, गायन, वादन या सर्व कलांना तोड नाही. कारण आदिवासींना त्या कला जणू परंपरा सारख्याच आहेत. गडचिरोली, अमरावती, ठाणे, चंद्रपूर या भागातील अनेक आदिवासी जंगलात राहणे पसंत करतात. कारण आदिवासी तेथे जंगल आणि जंगल तेथे आदिवासी असे असल्यामुळे आदिवासी निसर्गातील प्रत्येक वस्तूला आपले दैवत मानतात आणि निसर्गातील प्रत्येक वस्तूवर त्यांची निश्चिम श्रद्धा आहे. आजही काही आदिवासी आपली उपजीविका भागवण्यासाठी जंगलातील रानमेव्यावर अवलंबून असतात. आदिम वास्तवाधीश म्हणजे आदिवासी मूर्तीला गुरु मानून धनुर्विद्येत तरबेज होणारा व ब्रह्मचार्यांना आत्ता देणारा वीर एकलव्य म्हणजे आदिवासी. शिवबांचे मावळे म्हणजे आदिवासी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे बिरसा मुंडा, राघोजी भांगरे म्हणजेच आदिवासी. संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी आणि सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी. कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी आणि गरिबीत राहून मनाचा राजा म्हणजे आदिवासी. मित्रांनो, आपण आदिवासी आहोत. आपल्या समाजामध्ये अनेक क्रांतीवीर होऊन गेले. त्यामध्ये एक होते बिरसा मुंडा. धैर्याने व शौर्याने देशाच्या अस्मितेचे दिलेस भाग. धरतीचा देव तूने देशासाठी दिलेस बलिदान. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील लोणी आदू या गावी सुगाणा व कुर्मी या दाम्पत्याच्या पोटी झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. कारण बिरसा यांचे आई वडील शेतमजूर होते. तसेच गावात शाळा नव्हती. त्याच्यामुळे बिरसा मुंडा यांना मामाच्या गावी शाळेत पाठवण्यात आले. तेथील त्यांनी मिशनरी शाळेमध्ये आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तो काळ फार तंत्र्याचा होता. ब्रिटिशांनी भारताला गुलाम बनवून ठेवलेले होते. त्यातून काही आदिवासी वाचलेले नव्हते. त्याच्यावर पण ब्रिटिशांनी वन कायदा करून पारंपरिक जंगलाचा अधिकार आदिवासींकडून हिसकावून घेतला होता. म्हणून आदिवासींमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. 1894 मध्ये बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. त्यामध्ये उपासमार व रोगराईमुळे अनेक आदिवासी बांधव मरण पावले. तशातच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जहागीरदार व जमीनदार यांना शेतकऱ्यावर अवाजवी शेतसारा लुटण्यात आला. त्याच्यामुळे बिरसा मुंडा यांनी अनेक जन आंदोलने केली. म्हणून बिरसा मुंडा यांना 1895 मध्ये सक्त मजुरीची 2 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यासाठी त्यांना हजारीबाग या तुरुंगात टाकण्यात आले. म्हणून त्याच तुरुंगात बिरसा मुंडा यांनी संकल्प घेतला की आता ब्रिटिश सत्ता मुळासकट उखडून टाकायची. म्हणून त्यांनी नंतर 1897 नंतर अनेक लढाया आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे केल्या. परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे आपल्या आदिवासी क्रांतिकारकांचा काय टिकाव लागू शकला नाही.
क्रांतीवीरात महान क्रांतिकारकाचं समाज कार्य व देश कार्य अजूनही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले नाही आहे. परंतु आजचे साक्षर व तरुण आत्मविश्वासाने आणि शांती ठोकपणे म्हणतात की भेसा तुझा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहोत. भेसा तुझा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहोत. इतिहासाच्या कोऱ्या पानावर इतिहास लिहिण्यास सज्ज आहोत. इतिहासाच्या कोऱ्या पानावर इतिहास लिहिण्यास सज्ज आहोत. या सर्व घडामोडीमुळे संयुक्त राज्य संघटनेने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ 1993 हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून जाहीर केले व 9 ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केले. शेवटी मी जाता जाता एवढेच सांगेन, आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या, लोकशाहीचे जतन करण्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या, आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या, लोकशाहीचे जतन करण्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांना माझे विनम्र